नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या आडवाटेवरील घाटवाटांच्या भटकंतीमध्ये स्वागत। तर आपण मागच्या भागात वरण घाट नजीक साह्य माथ्यावरील मोहनगड आणि कोकणातील मंगळगड यांच्या सानिध्यातील अजिबात वापरत नसलेल्या देवदांड घाटाची उतराई बघितली। आता या भागात आपण गोठवली गावात जात चोरकाना या घाटवाटेची चढाई करून परत मनाट वस्तीत जात आपल्या ट्रेकची सांगता करणार आहोत। चोरकाना या घाटवाटेबद्दल सांगायचं झालं तर माथ्यावरील गावं कोकणातील गावांशी काही ना काही कारणास्तव अजूनही या वाटेने जोडली गेली आहेत। त्यामुळे थोड्याफार का प्रमाणात का होईना या वाटेवरून ये जा होत असते। पूर्ण दांडावरून असलेल्या या वाटेत दोहोबाजूंना खोल दऱ्या, दृष्टिवयाचे टप्पे, निसरडी माती, उघडाबोडका दांड आणि अंगावरची चढण, त्यात वरून आग ओकणारा सूर्य, त्यामुळे ही ट्रेकरचा कस पाहणारी अशीच एकदम थरारक वाट आहे। चला तर मग वेळ न दवडता या भागात आपण चोरकाण्याची चढाई बघूयात। देवदांड घाट उतरून मस्त आंब्याचं झाड बघून जेवून घेतलं आणि चांगली तासभर सगळ्यांनी झाडाच्या मस्त सावलीत ताणून दिली। मस्त झोप झाल्यावर आवरलं आणि लगेच आम्ही गोठवलीकडे प्रस्थान केलं। चांगला दाबून एक तासभर ब्रेक घेतलाय, जेवण झालंय, आता गोठवलीकडे चाललोय। पाणी साठा फुल करणार आणि मग लगेच चोरकाना चढायला घेणार। आता ऊन वाढले बेकार, आता मजा येईल। ही समोर आता गोठवली दिसते, इकडे दुर्गेश्वर रायगड दिसतोय, मंगळगड, इकडे आतमध्ये मोहनगड आणि ही आमची आडवाटावरची भटकंती। समोर चिकना दिसतोय, निसरडा एकदम। आणि हा आता आम्ही चढाई करणार आहे तो चोरकाना। डांबरीला लागलोय आता, हा चोरकाना चढायचा आपल्याला। पावसाळ्यात काय खळखळाट असेल इथं, अजून पण पाणी साठलेलं आहे तिथं। हा पण उतरलेला देवदांड खतरनाक, भारी अनुभव होता, एकदम थरार। आता चढायचा चोरकाना। गुरांसाठी पेंढा रचून ठेवलाय वड्याच्या बाजूला। मंगळगड पोहोचलोय आता आपण गोठवलीत। इथं आता पहिले बाटले भरून घेऊ, म्हणजे काय टेन्शन नाही वरती जास्तपर्यंत। मामांनी मस्त गार पाण्याचा माठ दिलाय। हे घ्या बाटल्या भरून, चल पटापट। लय गावात होत आणि घसारा पण लय होता। हा हो, आणि टप्पे पण असे आहेत की सुकला तर डायरेक्ट खालीच। हा हा, तुम्ही म्हणजे आधी किती वर्ष आधी चालू होती ती वाट? 5 वर्ष आधी कुठं? हा हा हा, पण तरी खालच्या टप्प्यात जरा पायऱ्या बनवलेल्या दिसतात, गवताला वगैरे जातं का? हा तेच, त्यामुळे तेवढी जरा चांगली आहे खालची, नाही तर वरती अजिबात नाही। अजिबात म्हणजे एवढं गावात होतं काय सांगू तुम्हाला। नाही गवतातून घसारा पण आहे ना, माती घसरती या। आता चिकना आणि चोरकाना आधी केलेला होता, पण आता ही वाट उतरली तर चोरकाण्याने आता वरती जातो। हा हो, कुठून?
हा चोरकाने आता चोरकाना आधी केलेलं आहे. हा आणि चिकना बी केलेले आहेत पलीकडचा. दुर्गाला नाही गेलो, फक्त ही वाट करण्यासाठी आलो देवदांड. पहिले सारखं माणूस होय. आता काय गाडी रस्ता झाला त्यामुळे कोण सारखं माणूस सांजपर्यंत आता पायाचा असं कोण गाडी तरव्यासाठी रानं वाजलेत, पण आत्ताच एवढे लवकर वाजून काय. भात आपण काढून परत लावतो ना, हा त्यासाठीच आधी जे लावलेलं असतं. अरे पण एवढे लवकर कशाला, मग इकडे लागवड लवकर असते. अरे पण पाऊस किती लांब आहे अजून. चला आता ही धार चढायची आहे आम्हाला. मामा चोरकाण्याकडं होय हो. चोरकाना चोरकाना हो म्हणलं चोरकाण्याची वाट. चोरकाना ह्या आंबा आहेत ना, हा हा वाडा आहे इथे वरती वाडा. हा हा वाड्यापासून सरळ अशी वर गेले. चालते चालते. ही घराकडे गेली काय वाट? ही घराकडे गेली काय? काय ते घराकडे गेली काय तुमच्या म्हणलं? नाही 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 घराकडे नाही, इथून जा. ते आंबा दिसतील ना तिथं वाडा वाडावरती. वाड्यापासून सरळ वर वर गेलं. चालते चालते. तर आता उतरताना 5 जण होतो, आता राहिलोय 3. कारण मानसीच्या पोटात दुखायला लागल्यामुळं तिने गिवअप केले. ती आता पुढं कियात जाईल आणि तिथून बस पकडून त्यांना सांगितले पुढं ढालकाठी आणि नंतर वरण घाटाणीवरती शिरगावमध्ये भेटा, आम्ही तुम्हाला न्यायला येतो. आता राहिलो आम्ही 3च, अजय, प्रियांका आणि मी. आता गोठवलीतून वरती एक धनगरवाडा आहे, तिथं आंब्याचं मोठं झाड आहे, तिथं आलोय. आता वाट मिळाली आहे चांगली, ही वाट वापरते त्यामुळे काय टेन्शन नाही. पण आता ऊन वाढणार आहे आणि वाटेत अजिबात झाडं नाहीत, पूर्ण धार अशी उघडी बोडकी आहे, तेवढा त्रास होणार आहे. चला बघूया आता चोरकाण्याची मजा घेऊया. पहिला टप्पा चढून सपाटीला आलोय, आता ही पूर्ण धार आपल्याला चढायची आहे समोरची. इकडं हा चिकना आणि आत्ता उतरलेला खतरनाक असा देवदांड मंगळगड. पहिल्या चढीला कसा कोरडा पडलाय, लगेच पाणी प्यायचा ब्रेक झालाय आमचा. या उन्हातानातील ट्रेकमध्ये हायड्रेटेड राहण्यासाठी जे लागेल ते आणि महत्त्वाचं म्हणजे बराच पाणीसाठा आम्ही सोबत ठेवले. बघू शकता तुम्ही दुसऱ्या टप्प्यात दगड रचून जाण्यासाठी वाट बनवली आहे. अवघड झाले अवघड. दहा मिनिटं चालतंय, 5 मिनिटं बसतोय, बेकार उन्हाचे झाले लागतात. आता 1 तास चढाई करतोय, अजून निम्म्यात पण नाही पोहोचलो. नुसते ब्रेकवर ब्रेक चाललेत. आता एनर्जी फारच संपली, आता जरा संत्री खातो. सरबत बनवायचं आहे अजून, एनर्जी पॅक आहे आपल्याकडे भरपूर. बर्थडे बॉय कसं वाटतंय? मस्त. हा अविस्मरणीय होणार तुझा बर्थडे. लोक बर्थडेला कुठं कुठं जातात.
आणि हा घेतोय जिरवून. एकदम शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारा असा हा ट्रेक. आता हेतून पुढं पूर्ण अंगावरची चढण आहे. देवदांड, इकडे हा मोहनगड. थोडे थोडे सपाटीचे टप्पे आणि मग अंगावली चढण. हा असा प्रवास चालू आहे. अंगावल्या चढणीने पाय भरून येत आहेत फार. बरेच ब्रेक होत आहेत आमचे मध्ये मध्ये. देवदांडाचा उतार बघू शकता तुम्ही. खरंच बरीच रिस्की वाट आहे, अजिबात वापरत नाही. मागे मंगळगड आणि दुर्गेश्वर रायगड यांच्या दर्शनाने आम्हाला ऊर्जा मिळते आणि त्यावर आमची चढाई चालू आहे. या चोरकण्याच्या धारेवर ठिकठिकाणी आम्हाला थोडी थोडी सावली मिळाली आहे. आमचं नशीब. त्यामुळं ब्रेक घेत घेत चालू आहे चढाई. आता आमच्या समोर हा रॉक पॅच आलाय. याची चढाई केली की परत सपाटी आणि मग नंतर या अंगावरची चढण. मग आपण माथ्यावर पोहोचू. मागे आम्ही शिरगावातून मनाटवस्तीत आलेलो. तिथून दोघंच होतो. वाट चुकलेलो आम्ही. आम्हाला चोरकण्याचा माथा सापडला नव्हता. नंतर 10-10:30 सापडला. नंतर ही वाट उतरली. नंतर गोठवलीत गेलो. नंतर इकडं किये आणि मग ही चिकण्याची धार चढली. तेव्हा पण आमची अवस्था बेकार झालेली. गुढीपाडव्याचा दिवस होता आणि दोघंच होतो. अवघड झालेलं. आमचं शिरगावात जायला आम्हाला 7-7:30 झालेले. अंधार झाला फार. आधी या भागात केलेल्या ट्रेकचा थोडा आढावा घेऊयात. मागे 2 वर्षापूर्वी शिरगावातून ट्रेकला सुरुवात केली आणि मोहनगडाला वळसा घालत चोरकाना माथ्याकडे गच्च कारवीतून कशी बशी वाट करत करत आम्ही चोरकाना माथा गाठलेला. तिथून चोरकाना उतरला. नंतर गोठवली, नंतर किये आणि मग चिकण्याची भर उन्हात चढाई केलेली. अक्षरशः वाट लागलेली. हे तुम्ही फोटोमधून बघू शकताय. ते फोटोपुरती स्माईल केली ते सोडा. अगदी घामाच्या धारांनी आंघोळ्या केलेल्या, त्यात क्रॅम्पवर क्रॅम्प, मांड्या पार जाम झालेल्या. नंतर मग जसा सूर्य कलला तसं थोडं वारं लागायला लागलं आणि आम्ही दोघं 7च्या सुमारास शिरगावात पोहोचलो. या ट्रेकच्या आधी म्हणजेच 5 वर्षापूर्वी शिरगावमधूनच ट्रेकला सुरुवात केलेली आणि चिकना घाट उतरलेला. तेव्हा तर आम्ही या घसाऱ्याच्या पॅचला रोप लावलेला. तो उतरून पुढे किये गाव आणि मग तळीये गावाकडे न जाता कुंभेनळी ही घाटवाट चढलेली. या वाटेतील हे वाघजाई देवीचे ठाणे आणि पाणीटाके. माथ्यावरून आम्हाला राजगड रायगडचं छान दर्शन झालेलं. पुढे मग आम्ही धारमंडप आणि मग निरा नदी उगमस्थान म्हणजेच निर्बावी बघत शिरगावमध्ये पोहोचलेलो. अशी भारी भटकंती या परिसरात झालेली आहे. चला आता आपली राहिलेली चोरकण्याची चढाई बघूयात. तुम्ही ही वाट बघू शकताय पूर्ण दांडावरून आणि दोन्ही साईडला फॉल, त्यात वरून चटका देणारं ऊन आणि खाली तापलेले दगड आणि खालची निसरडी माती. अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक चढाई चालू होती आमची. आता हा एक टप्पा, वरचा एक टप्पा, नंतर आपण ट्रॅव्हल्स घेणार आणि इकडे जाणार. मग आपण खाली मनाटवस्तीत उतरू. आता आम्ही आहोत शेवटच्या टप्प्यात चोरकण्याच्या. आता इकडे तोरणा दिसायला लागलाय बघा. किल्ली तोरणा. नंतर इथे मध्ये गोप्या घाटाची खास दिसते. मढीव पांड्या, नाणेमाचीच्या जवळचा गाडोपाडा, शिवते घाटची धार ती एकदम स्पष्ट दिसते. इकडे दुर्गेश्वर रायगड. आता आपण चढून आलेलो चोरकाना. खाली गोठवली. पूर्ण या धारेने वाट आली वरती. हा मसळ्या. आणि आता आपण देवदांड घाटमातेच्या बरोबर उंचीला आहोत. आणि आता थोडीच चढण चढली की आपण सह्य धारेवर पोहोचू.
मग अनुभव भर्राट वार वैताग आलाय चालून उन्हाचा. नको नको झालंय अक्षरशः. अशा तऱ्हेने आपल्याला दुर्गाराज राजगडचं दर्शन झालेलं आहे, ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो बराच वेळ झाला. इकडं हा मोहनगड, तोरणा आणि रायगड एकाच दृष्टिक्षेपात आपल्याला 2 स्वराज्याच्या राजधान्या पाहायला मिळत आहेत. यापेक्षा सुख ते काय. चोरकाना घाटाच्या माथ्यावर जाण्यासाठी ही शेवटची ट्रॅव्हल्स. मग आपण साई माथ्यावर पोहोचू. मग पलीकडे उतरत आपलं त्या ट्रॅव्हल्स नंतर परत अजून एक ट्रॅव्हल्स आहे, नंतर आपण पोहोचू माथ्यावर. आणि या रिस्की ट्रॅव्हल्स आहेत, एकदम छोटीशी पाय ठेवता येईल एवढीच वाट आहे, डायरेक्ट खाली फॉल. तर फायनली मित्रांनो आपण चोरकाण्याची चढाई केलेली आहे. वाजलेत 4:30. मागे रायरेश्वर पठार कसलं क्लिअर दिसतंय. आणि आताच एक 15-20 दिवसापूर्वी आम्ही केलेली भटकंती, ती पण तुम्हाला दाखवतो. भारी नजारा दिसते. हे बघू शकता तुम्ही रायरेश्वराचं लांबलचक पठार. हे रायरेश्वराचं नाकिंदा टोक इथं नेड आहे बघा, नॅचरली होल पडलेलं. तर आत्ताच आम्ही हे आपल्या समोर कोळेश्वर पठार आहे पूर्ण. तर तिथून वावाचा दरा उतरलेला, ही वावाच्या दराची धार दिसतीये बघा. आणि मग ते खाली उतरून कमंडलू खिंडीत मग राम्याचा दरा, जो या टेपाडाच्या मागे आहे, तो चढून या नाकिंदा टोकाच्या पलीकडच्या धारेवर चढून आलेलो वरती, राम्याचा दरा चढून. नंतर पूर्ण हे पठार चालत जाऊन पलीकडे कंकवाडीत उतरलेलो. असा भन्नाट ट्रेक केलेला. तर आता सह्य धारेवरून परत पुढे देवदवानच्या तिकडे न जाता इथूनच मधून एक शॉर्टकट आहे. चोरकाण्याची जी वाट खालून येते गावातून चोरकाण्याच्या माथ्यावर येण्यासाठी चांगली मळलेली वाट आहे. ही आता थेट आम्हाला मग 8 वाजता घेऊन जाईल. पूर्ण दिवसभरात हात तशी का मला हे घनदाट झाडी लागली, नाहीतर नुसतं ऊनच खात होतं. आता वाटे तिथं मंदिर लागले आपल्याला. या मंदिरापासूनच आता वाट खाली उतरते. चला. तर आता आपण एक 15 मिनिटातच मराठ वस्तीत पोहोचू. तिथे आपल्या ट्रेकचा समारोप होईल. तोपर्यंत आज जे सवंगडी आपल्याला लाभलेत त्यांचा आपण अनुभव घेऊयात की त्यांना कसा वाटला ट्रेक. तर अजिंक्य, आज त्याचा वाढदिवस होता, एकदम अविस्मरणीय झालाय. तू काय बोलशील या ट्रेकबद्दल? तो खरं रायगडला जाणार होता, त्याला म्हटलं रायगडला काय जातो, ह्या वाटाकर म्हणजे रायगड त्याने आधी केला असेल, पण म्हटलं वाटाकर आणि वाटातून त्याला रायगड दर्शन घडवले. ते कसं वाटलं तुला नक्की? म्हणजे स्पेशल दिवशी स्पेशल ट्रेक झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि पहिल्यांदाच एवढं जास्त प्रमाणात चालणं, एवढ्या आडवाटा एकदम अवघड असलेल्या अडचणीतल्या असलेल्या पहिल्यांदाच केल्या. आणि ऊन कसं होतं? उन्हाने तर वाट लागली. 10 मिनिट चालायचं, 5 मिनिट बसायचं, 10 मिनिट चालायचं, 5 मिनिट बसायचं, असं करत करत आता शेतपर्यंत पोचलोय. गेले 11 तास चालतोय. प्रियांका ही खो खो प्लेअर आहे. खरं तर त्या कारणामुळेच मी तिला होकार दिला आहे. आणि मागे MMT बरोबर ही बऱ्याचदा ट्रेकला आली, चालण्यात चांगली आहे. त्यामुळे खरं तर हो बोललो तिला की बाबा ट्रेकला चल, पण तिने नाराज नाही केलं. सगळ्या पॅचेसवर तिने टॅकल बरोबर केलं. सगळ्या पॅचेसला अजिबात तिला मदत करावी नाही लागली आणि आमच्या बरोबर चालत होती, हे महत्वाचं. काय बोलशील? सकाळी दादा बोलले होते की विश्वासघात करेल तर एका पोरीने केलाच. मी नाही केला तो, सुखरूपपणे इथपर्यंत आले.
आणि कारवीने जाम वाट लावली. ऊन पण खूप होतं, पण तेवढंच हळूहळू आलो वरती आणि ट्रेक आता संपेल खाली गेल्यावर. धन्यवाद. तर मित्रांनो, फायनली आपण मनाट वस्तीत पोचलोय. तर ट्रेक डे लाईटमध्ये आणि वेळेत आणि सुरक्षित पार पडलाय, याबद्दल भारी वाटते. उन्हाळ्यातल्या ट्रेकमध्ये पाण्याचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. आता आम्हाला बराच त्रास झाला उन्हाचा, पण आम्ही पाणी भरपूर ठेवलेलं आमच्याजवळ. काय तर एकदम भन्नाट वाटा होत्या. देवदाण तर खतरनाकच होता, एकदम रिस्की, आणि चोरकाण्याला उन्हाने लागली, बस एवढंच. पण व्यवस्थित झाला. तर ट्रेक कसा वाटला नक्की कळवा. अशाच आपण अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास, इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच अपडेट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. माउंटन मॅडनेस. ट्रेक करा, सेफ राहा. ट्रेक करा, सेफ करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.